दादाशिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? आमच्या दादाशिवाय आहेच कोण? ना कुणाला घासून ना कुणाला टासून. हिंदुस्तान मेरा ना है तो हिंदुस्तान मेरा ना है तो वंदे मातरम कहना है. अरे बटेंगे तो कटेंगे, अरे बटेंगे अरे घटेंगे तो भी कटेंगे. अरे एक है तो शेप है, अरे एक है तो शेप है. आता नेटक्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्या सुगीच्या काळात आपल्या तरुणांच्या तोंडी आपण वरील घोषणा ऐकल्याच असतील. सन्मान्य माझे नाव ऋषिकेश दिनेश शिंदे. मी राजकारण व आजचा तरुण या विषयावर बोलणार आहे. सन्मान्य व्यासपीठाचे शोभा वाढवणारे मान्यवर अतिथी, सुज्ञ परीक्षक व सर्व श्रोत्यांना माझा स्नेह नमस्कार. सगळ्यांनी माझे भाषण शांत चित्ताने ऐकावे अशी मी प्रारंभी विनंती करतो. विषय राजकारणाचा आहे, त्यामुळे हौशे नवशे गवशे हे देखील या विषयावर छाती ठोकून बिनधडक बोलताना दिसतील. तर आपल्याला राजकारणातलं ग म भन देखील जमत नसेल तरी आपण पाहूया राजकारण म्हणजे काय. ते राजकारण म्हणजे देशात, राष्ट्रात, गावागावात सत्ता मिळवण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात, जे काम करतात त्यास राजकारण असे म्हणतात. राजकारणात फक्त निवडणूक पुरत मर्यादित नसते. तुलनात्मक राजकारण हे देशात, राष्ट्रात, अखंडात या राजकीय शासन संचालना. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. इंसाफ की डगरों पे दिखाओ बच्चों, दिखाओ चल के ये देश तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. देशाच्या एकूण जडणघडणीतील आणि विकासात तरुणांचं योगदान महत्त्वपूर्ण असते. एखाद्या जटिल प्रसंगात देशात बदल किंवा क्रांती घडवून आणण्याचं काम तरुण करू शकतो यावर समाजाचा विश्वास असतो. अनेक देशातील क्रांतीमधील सहभाग स्वातंत्र्य आंदोलन आणि स्वातंत्र्य काळातील सामाजिक चळवळीत आपल्या सक्रिय सहभागातून आपल्या तरुणांनी त्यांची कार्यक्षमता दाखवून दिली आहे. सोशल मीडियाचा वापर करून आजचा युवक आंदोलन आणि क्रांतिकारी मोर्चे हे पुढे नेताना दिसतच आहे. पण नव्याने येणाऱ्या राजकारणात नेतृत्वांकडे आजचा तरुण आकर्षित होताना दिसत आहे. पण प्रचार सभा असो या विविध प्रकारचे विविध आंदोलन यात आपल्या तरुणांचा वाढला सहभाग दिसूनच येत आहे. तर तसेच आपले एक दमदार नेतृत्व, युवकांचे मित्र, आपल्या कोपरगावचे आमदार आशुतोष अशोक दादा काळे साहेब आहे. तसे आपले आशुतोष अशोक दादा काळे साहेब आहे. अरे तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे सामर्थ्य आजच्या तरुणामध्ये आहे. कारण राष्ट्राच्या उभारणीसाठी आजच्या तरुणाला सोबत घ्यावे लागेल. नवीन चेहऱ्यांना राजकारणात नक्कीच संधी मिळेल, फक्त आपले नवीन विचार त्यांना पटवून देता आले पाहिजे. 2014 मध्ये नवीन सरकार आले ते फक्त तरुण मतदारांच्या बळावर सर्वात जास्त पाठिंबा फक्त तरुण मतदारांचा होता. पण तरुण पिढीला पालकमंडळी मुद्दामच असे ते सल्ले देत असे की राजकारण हे काही तुझं करिअर ऑप्शन नाही. म्हणून तरुण हे राजकारणापासून जरा सक्रिय सहभागापासून जरा 4 हात लांब जाते. जर आपल्याला सिस्टम मध्ये बदल घडवून आणायचा जर असेल तर स्वतःला सरकार बनावं लागेल. नाही तर आपण जर सरकार सत्तेत नाही राहिलो तर आपण कोणताच बदल घडू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. खूप छान ऋषिकेश, अतिशय परखडपणे तो हा विषय आमच्यासमोर मांडलास. तरुणांनी आपल्या जीवनात कुठलीही गोष्ट करताना मनन आणि चिंतन केले पाहिजे. ऋषिकेशला मार्गदर्शन केलेले आहे ते आमच्या शाळेचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री शिंदे सर व श्री आदित्य जाधव सर यांनी. चला तर आता पुढे जाऊया. आता येत आहे इयत्ता 7वी ब ची विद्यार्थिनी कुमारी संभेराव आराध्या. हिचा विषय आहे शाळा एक संस्कार केंद्र.
सन्माननीय व्यासपीठावर विराजमान शाळेचे प्राचार्य श्री नूर शेख सर, दोन्ही विभागाचे परिवेक्षक, चतुर संयोजक, चाणक्य परीक्षक, माझे गुरुजन वर्ग व इथे जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो, मी संभर आराध्या इयत्ता 7वी ब ची विद्यार्थिनी आज आपल्या समोर शाळा एक संस्कार केंद्र या विषयावर काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतता ऐकावे अशी माझी नम्र विनंती. असावी सुंदर अशी एक शाळा, असावी सुंदर अशी एक शाळा, ओढ लागे जिचे प्रत्येक बाळा, ओढ लागे जिचे प्रत्येक बाळा. असावा असा एक गुरु, असावा असा एक गुरु, ज्ञानदानाचा असे एक कल्पतरू, ज्ञानदानाचा असे एक कल्पतरू. ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा, संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा, विकासाचे उत्तम स्रोत म्हणजे शाळा. शाळा केवळ ज्ञान देणारी इमारत नसते, तर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार घडवण्याचे केंद्र असते. चांगली शाळा म्हणजे काय हो? मोठी इमारत, मोठमोठे पटांगण, पिण्याची पाण्याची व्यवस्था एवढेच तर? ह्या तर आवश्यकच आहे, पण या सर्व सुविधा असलेल्या शाळेला आपण चांगली शाळा म्हणू, पण आदर्श शाळा म्हणता येणार नाही. आदर्श शाळा नुसती शाळा नसून एक विद्यार्थी घडवण्याचे केंद्र असते. आदर्श शाळेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगले अनुभवी प्रेमळ शिक्षक वर्ग, शिकवणारे शिक्षक आदर्श असतील तर शाळा सुद्धा आदर्श बनेल. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे खेळीमेळीचे काम सुरू असते आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो ती शाळा खऱ्या अर्थाने आदर्श शाळा बनते. कारण फक्त शिक्षण घ्यायचे कुठेही मिळते, पण विद्यार्थ्यांमधील खेळाडू वृत्ती, कला, संशोधन वृत्ती इत्यादी बऱ्याच महान थोर व्यक्तींच्या जयंती व पुण्यतिथी साजरा करणे हे अत्यंत महत्त्वाचेच आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. पालकांची मानसिकता बदललेली आहे, ते पूर्णपणे शिक्षकांवरच अवलंबून आहे. आणि अशा वेळी कस लागतो तो म्हणजे शाळेचा व शिक्षकांचा. आणि अशा वेळी शाळेतील शिक्षकांना शिक्षक व पालक अशी दुहेरी भूमिका निभावी लागते. शिक्षण तर जीवन जगण्याची कला शिकवते, माणसाला माणूस बनवते. आज माणूस प्रगती तर करत आहे, पण त्याच्यामधील माणुसकी, मानवता हळूहळू नष्ट होत चालली आहे. स्वार्थी वृत्ती वाढत आहे आणि स्पर्धेच्या युगात चांगले वाईट यातील फरक न समजून घेता प्रत्येक व्यक्ती स्वतःला पुढे कसे जाता येईल याचाच प्रयत्न करत आहे. आणि अशा वेळी तो दुसऱ्यांना सोबत न घेता त्यांना खाली पाडून स्वतःला पुढे कसे जाता येईल याचाच विचार करत आहे. आणि हे सगळे घडत आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांमधील मूल्य शिक्षणाच्या अभावामुळे. म्हणून मुलांना लहानपणापासूनच मूल्य शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. आणि जी शाळा विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देण्यामध्ये यशस्वी ठरते ती शाळा खऱ्या अर्थाने आदर्श शाळा बनते, यात काही शंकाच नाही. मला या ठिकाणी नमूद करावेसे वाटते, विद्यार्थ्यांमधील खेळाडू वृत्ती, संस्कार, सुप्त गुणांचा विकास आणि नैतिक मूल्यांची जोपासना जर प्रत्येक शाळेत करून घेतली जाईल तर उद्याचा भारताचा चांगला नागरिक घडेल याचा मला ठाम विश्वास आहे. आणि शेवटी जाता जाता एवढेच सांगते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेले. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद. खूप छान आराध्या. खरंच शाळांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना होणे ही काळाची गरजच आहे. आराध्याला मार्गदर्शन केले आहे मराठी विषयाच्या शिक्षिका सौ रेखा जाधव मॅडम यांनी. आपला अधिक वेळ न घेता पुढील वक्त्यास आमंत्रित करूया. इयत्ता 10वी अ ची विद्यार्थिनी कुमारी गांगुर्डे पूजा. भाऊसाहेब पुन्हा एकदा प्रकाश टाकते आहे शाळा एक संस्कार केंद्र या विषयावर. ही आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मज मनापासून शाळा, लावी त्याला जसं माऊली बाळा, लावी त्याला जसं माऊली बाळा, हसऱ्या फुलांचा जसा बाग आनंदी, हसऱ्या फुलांचा जसा बाग आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी, तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री नूर शेख सर, चतुर संयोजक, चाणक्य परीक्षक, माझे पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, मी कुमारी गांगुर्डे पूजा 10वी अ ची विद्यार्थिनी आज आपल्या समोर शाळा एक संस्कार केंद्र या विषयावर बोलण्यासाठी आपल्या समोर उभी आहे. मित्रांनो, शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते, तर मुलांवर संस्कार घडविणारे एक संस्कार केंद्र असते. आता तुम्ही म्हणाल संस्कार हे तर आपले आई वडील आपल्या घरी देखील मुलांना करू शकतात, मग शाळेत जाण्याची व शाळा भरवण्याची गरजच काय? अगदी बरोबर, मुलांवरती संस्कार हे घरी केले जाऊ शकतात. संस्कार म्हणजे काय? चांगल्या विचारांची पेरणी. चांगले बीज पेरले की चांगले पीक उगवते, त्याचप्रमाणे चांगले संस्कार केले की चांगला नागरिक निर्माण होतो. आणि देशाचा विकास करण्यासाठी चांगला नागरिक निर्माण होणे हे गरजेचे असते. मित्रांनो, कोणत्याही देशाचा विकास करण्यासाठी त्या देशाचा तरुण नागरिक महत्त्वाचा असतो. आणि अशा आदर्श विचाराचा जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठी
त्याच्यावर काही नैतिक मूल्यांची रुजवणूक करावी लागते. नैतिक मूल्य म्हणजे काय? आदर्श जीवन जगण्यासाठी असलेली मार्गदर्शक तत्वे होय. आणि अशी आदर्श जीवन जगण्यासाठी असलेली मार्गदर्शक तत्वे ही केवळ शाळेतूनच दिली जाऊ शकतात. म्हणूनच मुलांवर संस्कार करणारी पहिली शाळा ही आई जरी असेल तरी मुलं 4-5 वर्षाची झाली की मुलांवर संस्कार करणाऱ्या केंद्राची शोधाशोध केली जाते. ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. रामायण महाभारताच्या काळात एक आदर्श राज्य घडवण्यासाठी गुरुकुल शिक्षण पद्धती सुरू झाल्या होत्या. मुलं लहान वयातच शिक्षणासाठी आई वडिलांना सोडून गुरूंच्या आश्रमात राहू लागले आणि आदर्श जीवन जगण्याची तत्वे शिकूनच घरी परत येत असते. मित्रांनो, माझी शाळा देखील एक आदर्श विद्यार्थी घडवणारी शाळा आहे. माझ्या या गौतम पब्लिक स्कूलमध्ये देखील गुरुकुल शिक्षण पद्धतीने शिक्षण देऊन एक आदर्श विद्यार्थी व नैतिक मूल्यांची रुजवणूक केली जाते व सर्वगुण संपन्न एक आदर्श विद्यार्थी व देशाचा भावी नागरिक घडवण्याचे काम केले जाते. माझ्या शाळेत नीटनेटकेपणा, सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सौजन्यशीलता, वक्तशीरपणा, स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि श्रम प्रतिष्ठा हे मूल्यांची रुजवणूक केली जाते. तसेच नीटनेटकेपणा हे मूल्य विद्यार्थ्यांना रुजवण्यासाठी माझ्या शाळेत दररोज सकाळी हाऊस मास्टर मुलांचे निरीक्षण करतात. मुलांनी नखे कापली आहेत ना, स्वच्छ आंघोळ केली आहे ना, स्वच्छ गणवेश घातला आहे ना, केसांना तेल लावून बूट पॉलिश केले आहे ना याची खात्री करतात व नीटनेटके कसे राहावे ते शिकवतात. तर वक्तशीरपणा हे मूल्य विद्यार्थ्यांना रुजवण्यासाठी व विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व कळण्यासाठी माझ्या शाळेत दररोज विद्यार्थ्यांना सकाळी पहाटे 5 वाजता झोपेतून उठवले जाते व खेळाच्या शिक्षकांबरोबर मैदानावर घेऊन जाऊन व्यायाम करायला शिकवला जातो. त्यामुळे आम्हा मुलांना लवकर उठण्याची सवय झाली आणि व्यायाम केल्यामुळे आमचे शरीरही निरोगी राहिले. तसेच स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांना रुजवण्यासाठी वसतिगृहाची शाळा असून देखील मुलींना या शाळेत प्रवेश देण्याचे काम स्वर्गीय धर्मवीर शंकरराव काय तर स्वर्गीय माईसाहेब काय तर प्राचार्य नूरशेख सर यांनी केले. ज्याप्रमाणे मुलं या शाळेत वेगवेगळे खेळ खेळतात त्या मुलांप्रमाणेच आम्हा मुलींना देखील समान वागणूक देऊन आम्हाला व्हॉलीबॉल सारख्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले व आम्हाला व्हॉलीबॉल या खेळाचे चांगले प्रशिक्षण म्हणून आम्हाला चांगले असे कोचही उपलब्ध करून दिले आणि भव्य असे खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यामुळे आम्हा मुलींच्या मनात भावना निर्माण झाली की आम्ही मुली देखील या मुलांच्या समान आहोत. या शाळेत शिक्षण घेताना किंवा या मुलांमध्ये शिक्षण घेताना आम्ही मुली खूप सुरक्षित आहोत याची जाणीव आम्हाला झाली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज आपल्या देशात बेकारी व बेरोजगारीचे प्रमाण वाढले दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आजच्या तरुणांमध्ये काम करण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यांच्या मते विद्यार्थी तसेच श्रमाचे महत्त्व सांगणारा श्रम प्रतिष्ठा हे मूल्य रुजवण्यात काही शाळा कमी पडल्या. शाळा सध्या संचालकांनी शाळेचे रूपांतर व्यवसायात केले. शाळा बेजबाबदार झाल्यावर देशात बेकारी व बेरोजगारीचे प्रमाण वाढू लागले. मित्रांनो, मात्र माझी गौतम पब्लिक स्कूल ही इतर शाळांसारखी बेजबाबदार झाली नाही. माझ्या शाळेत श्रम प्रतिष्ठा हे मूल्य रुजवण्यासाठी स्काउट गाईड आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांसोबत तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व कळण्यासाठी मान्य सौ चैतालीताई काय यांच्या संकल्पनेतून व मान्य प्राचार्य नूरशेख सर यांच्या मार्गदर्शनातून माईस गार्डनची निर्मिती करण्यात आली. आम्ही सर्व मुलं मुली माईस गार्डनमध्ये श्रमदान करून श्रमाचे महत्त्व जाणून घेत आहोत. यातून कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते याची जाणीव आम्हाला झाली आणि म्हणूनच हसऱ्या फुलांची आणि मुलांची बाग इथे झाली आणि म्हणूनच हसऱ्या फुलांची आणि मुलांची बाग इथे तयार झाली. म्हणून माझा तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे. माझी शाळा ही एक संस्कार केंद्र नाही. इथे बसल्यापैकी आहे कोणाची हिंमत आहे म्हणण्याची? नाही ना. म्हणूनच मी म्हणते माझी शाळा ही एक संस्कार केंद्रच आहे. जाता जाता मला माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना म्हणावेसे वाटते, तू ना थकेगा कभी, तू ना रुकेगा कभी, तू ना थकेगा कभी, तू ना रुकेगा कभी, तू ना मुड़ेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. अरे वा, खूपच छान पूजा. तू तुझ्या रांगड्या शैलीतून शाळा एक संस्कार केंद्र या विषयावर अगदी परखड असे मत मांडले आहे. त्याचबरोबर अनेक नैतिक मूल्य तुझ्या भाषणामध्ये तू समाविष्ट करून त्या मूल्यांची ओळख देखील तू करून दिलेली आहेस. पूजाला मार्गदर्शन केले आहे ते आमच्या शाळेचे मराठी विभाग प्रमुख श्री नशीर पठाण सर यांनी. यानंतर इयत्ता 7वी ब ची विद्यार्थिनी कुमारी लगड अमृता अरुण येत आहे. आपला विषय तिचा विषय आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. जिथे धाडस आहे तिथे विजय आहे, जिथे धाडस आहे तिथे विजय आहे. केल्याने प्रत्येक संकल्प सिद्ध आहे. आधी केलंच पाहिजे मग फळ आहे. प्रयत्नातच लपलेले आयुष्याचे सार आहे, प्रयत्नातच लपलेले आयुष्याचे सार आहे. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान असलेले शाळेचे प्राचार्य
दोन्ही भागाचे परिवेक्षक या स्पर्धेचे मूल्यमापन करणारे ज्ञानगुरु परीक्षक इथे जमलेले गुरुजन वर्ग व इथे माझ्या बंधू भगिनींनो, मी लगड अमृत अरुण आपल्या समोर घेऊन येत आहे मराठी भाषेतील केल्याने होत आहे रे आधी केलंच पाहिजे हा सुविचार आपल्या आयुष्याबद्दल एक महत्त्वाचा धडा देतो. कोणतेही कार्य केल्याशिवाय साध्य होत नाही. त्यासाठी प्रयत्न, मेहनत, सातत्य या माध्यमातूनच यश प्राप्त करता येते. हा विचार आपल्याला प्रोत्साहन देतो की आपल्या देहासाठी आपण कायम प्रयत्नशील असावा. यश प्राप्त करण्यासाठी अपयशाची भीती सोडावा. सफर में मुश्किलें आए तो रुकना नहीं, सफर में मुश्किलें आए तो रुकना नहीं. हर ठोकर के पीछे नया आसमान होता है, हर ठोकर के पीछे नया आसमान होता है. आज आपण बघत आहोत प्रगती करण्यासाठी मेहनत व कष्ट अत्यंत गरजेचे आहे. छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत यश प्राप्त करायचे असेल तर प्रयत्न व मेहनत मिळावे. इतिहासात लिहिलेल्या महान पुरुषांच्या गोष्टी आपण बघितल्या तर त्यांच्या यशामागे प्रयत्न, मेहनत, सातत्य याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. साध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एखादे काम आपण करत असलो त्या संदर्भात अभ्यास केल्यानेच ते काम पूर्ण होता असं संत तुकाराम महाराज म्हणतात. केल्याने होत आहे रे ह्याच्यावर आपल्याला आणखीन एक उदाहरण देता येईल. शेरपातेल सिंगला कित्येकदा अपयश आले पण त्याने प्रयत्न सोडले नाही. प्रयत्नाच्या जोरावर एव्हरेस्ट सारखा शिखर चढून गेला. विद्यार्थी मित्रांनो, हेच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करीत राहा म्हणजे नक्कीच यश आपल्या मागे धावत येईल. ज्या युगात बटन दाबतात चुटकी स्पर्शासने काम होता असं संगणक युगात आज आपण सर्वजण जगत आहोत. कष्ट करून घाम गाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काम करणे हे कमीपणाचे मानले जात असून शारीरिक कष्ट करणाऱ्या श्रमिकांना यंत्रयुगाच्या काळात निकृष्ट मानले जात आहे तर बौद्धिक कष्ट करणाऱ्यांना श्रेष्ठत्व दिले जात आहे. मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती, मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती. सच्चे इरादों वालों की दुनिया में कमी नहीं होती, सच्चे इरादों वालों की दुनिया में कमी नहीं होती. जो मेहनत करे अपनी मंजिल पाने की, जो मेहनत करे अपनी मंजिल पाने की, उसकी किस्मत कभी खाली नहीं होती, उसकी किस्मत कभी खाली नहीं होती. आज आपण बघत आहोत बहुतांशी 10वी व 12वीचे विद्यार्थी परीक्षा तोंडावर आले की भरपूर मेहनत घेतात, सरावही भरपूर करतात. मग अशा विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल असे सांगता येईल का? तहान लागली म्हणून वीर खणण्यापेक्षा आपणास कधीतरी तहान लागणार आहे म्हणून जो आधीच वीर खंदून ठेवतो त्याचीच खऱ्या अर्थाने तहान भागते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्याच वर्षी अभ्यास करून चालणार नाही. सुरुवातीपासूनच अभ्यासाचे नियोजन ठेवा म्हणजे कमी श्रमात नक्कीच यश प्राप्त करता येईल. कधी रडला, कधी पडला, कधी रडला, कधी पडला तरी मेहनत करीत राहिला. केल्याने होत आहे रे हा विश्वास त्यांनी जगाला दाखविला, हा विश्वास त्यांनी जगाला दाखविला. एका छोट्याशा गावात एक युवक राहत होता. त्याचे स्वप्न होते आपले आयुष्य बदलायचे, कुटुंबाचे नाव उजळायचे आणि एमपीएससी परीक्षा त्याच्यासाठी स्वप्नच होती हो. पण त्या दिशेने वाटचाल सोपी नव्हती. दिवस रात्र अभ्यास करायचा, शहरात जाऊन छोटीशी खोली घेऊन राहायला लागला. हातात जुने पुस्तक होते, डोळ्यात तेज होता आणि मनात एकच निर्धार होता, केल्याने होत आहे रे, केल्याने होत आहे रे. हे वाक्य त्याला दररोज नवीन नवीन प्रेरणा द्यायचं. दिवस रात्र अभ्यास करायचा पण पहिल्याच प्रयत्नात अपयश पावला. काही हसले, काही म्हणाले तुझे काम नाहीये पण तो प्रयत्न करीत राहिला. अखेर एमपीएससीचा रिझल्ट आला आणि तो त्याच्यात यश पावला. प्रयत्नाचे सार्थक झाले म्हणून म्हणावेसे वाटते उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत कायम नवीन दिशा असावी, नजरेत कायम नवीन दिशा असावी. घरट्याचं काय, अरे घरट्याचं काय, बांधता येईल केव्हाही पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. जबरदस्त जबरदस्त अमृता, सही कहा है. जब तक ना हो सफल नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अमृताला मार्गदर्शन केले आहे ते आमच्या शाळेचे मराठी विषयाचे शिक्षक श्री ढोणे सर यांनी. यानंतर बेकारी एक समस्या या विषयावर इयत्ता 5वी अ ची एक छोटीशी परी कोळपे मयुरी किरण काय बरं सांगणार असेल. बेकारी एक समस्या या विषयावर. अरे वा, ऐकूया तिचाच नाजूकशा आवाजातून.
सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन व येथे उपस्थित माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींना आज मी मयुरी गिरण कोळपे इयत्ता 5वी विद्यार्थिनी आपणासमोर बेकारी एक समस्या ह्या विषयावर बोलणार आहे. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन व येथे उपस्थित माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना आज मी मयुरी गिरण कोळपे इयत्ता 5वी विद्यार्थिनी आपणासमोर बेकारी एक समस्या ह्या विषयावर बोलणार आहे. तरी आपण शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. बेकारी ह्या शब्दातच सर्व काही येते. बेकारीची भारतीय व्याख्या व साधा सरळ अर्थ असा की सक्षम माणसाला काम करण्याची शारीरिक तसेच मानसिक तयारी असतानाही त्याला ते काम उपलब्ध नसणे म्हणजेच बेकारी. निरक्षर व्यक्ती मेहनतीचे कोणतेही काम करून त्या बदल्यात पैसे कमवतात, आपल्या व आपल्या कुटुंबाचे चारित्र्य चालवतात. त्यांना कोणत्याही कामाची लाज वाटत नाही, कमीपणा वाटत नाही. जे काम मिळेल ते काम करून ते उपजीविका करतात. आज भारतात बेकारी हा शब्द सुशिक्षित बेरोजगारांसाठी वापरला जातो. एक छोटीशी गोष्ट सांगते. यश नावाचा मुलगा 10वीत प्रथम आला होता, 12वीत ही प्रथम आला. माझी मुलगी यशची आई यश शिकून मोठा होऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील हवे तसे मोठे साहेब व्हावे असे ती स्वप्न पाहत होती. त्याला वडील नसल्यामुळे हवा तसा आधार नव्हता, तरी सुद्धा त्याने पदवी संपादन केली. आता तो नोकरी शोधू लागला. नोकरीसाठी मुलाखतही छान झाली. त्याला नोकरी मिळायची याची खात्री होती, पण नेमकी माशी शिंकली. आमदार व नगरसेवकांची शिफारस घेऊन आलेल्या मुलांना नोकरी मिळाली. यशला नोकरी मिळाली नाही. यश खाली मान घालून घरी परतला. असाच तो अनेक वेळी घरी परतत राहिला. यश निराश मनाने अखेर बेकार तरुण झाला. भारताच्या युवकांसमोर एकच समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे बेकारी, बेरोजगारी आणि बेरोजगारी. आज भारतात कोट्यावधी माणसे अशिक्षित, सुशिक्षित, कुशल, अकुशल, कारागीर, स्त्री पुरुष तरुण बेकार आहे. लक्षावधी सुशिक्षित पदवीधर बेकार आहे. हे एक न सुटणारं कोडं आहे. त्याचं उत्तरही आपल्याला सापडलेलं आहे. ते म्हणजे अफाट लोकसंख्या वाढ. हल्ली शिक्षणाचे प्रमाणही वाढलेले आहे, म्हणून नोकरीचे प्रमाणही. पण सुशिक्षितांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. बरं, नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांना उपदेश करतात, उद्योगधंदा व्यवसाय करा, नोकरीच्या मागे धावू नका. हे सांगणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष कृतीत आणणं अवघड आहे. भांडवल, जागा, स्पर्धा असे असंख्य न संपणारे गहन प्रश्न आवासून पुढेच राहतात. तेथे पावलोपावली भ्रष्टाचार असतो. म्हणून स्वतंत्र व्यवसायासाठी तरुणांना आपोआप बंद होतात. उद्योगधंद्यासाठी सरकारी परवानग्या वगैरे अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते. अनेक वेळी तरुणांची फसगत होते. पण उपलब्ध मनुष्यबळात जास्तीत जास्त वापर होईल अशी कामे देशात काढली पाहिजेत. इंग्रजीत एक म्हण आहे, एम्प्टी माइंड इज डिव्हिज वर्कशॉप. एम्प्टी माइंड इज डिव्हिज वर्कशॉप. बेकार तरुण म्हणजे कुकरमाला निमंत्रण. ह्याच बेरोजगारीतून एक गुन्हेगार जन्माला येतो आणि गुन्हेगाराचा जन्म होतो. बेकारीमुळे आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान होत आहे, आणि ते म्हणजे आपल्या देशातील बुद्धिमान तरुण शिक्षणासाठी परदेशी जातात आणि तिथे स्थायिक होतात. कारण तिथे मिळणारा मोठा पगार, सुखवस्तू, जीवनामुळे काही वर्षांनंतर ते तिथे स्थायिक होतात, आणि त्यालाच आपण इंग्रजीत ब्रेन ड्रेन असं म्हणतो. कामधाम नसल्यामुळे बेकारी व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या, मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या नजरेतून उतरतात. कधी कधी तर ते आपल्या आजारी आई वडिलांची खर्चही ते करू शकत नाही, आपले छोट्या छोटे हौसाही ते पुरवू शकत नाही. मग आपल्याला ते स्वतःला दोष देतात. अशा प्रसंगी ते आपल्या स्वतःला संपू इच्छितात. कोणाला काय अधिकार आहे त्यांचा उमलणारं जीवन पुष्प खुरचटून टाकण्याची. आज भारतात बेकार बेरोजगारी व्यक्तीची व्याख्या कवी नारायण सुर्वे यांनी 2 दिवस या कवितेत मांडलेली आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस दुःखात गेले. हिशोब करतो आहे आता किती राहिले डोईवरून आले, किती राहिले डोईवरून आले. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलली, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलली, रात्र धुंद झाली. भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली, जिंदगी बरबाद झाली. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप छान मयुरी बाळा. मयुरीला मार्गदर्शन केले आहे श्री शिंदे सर व श्री खडांगळे सर यांनी. आणि परत एकदा जोरदार टाळ्या मयुरीसाठी हं, कारण आजच्या स्पर्धेमधली ती सर्वात छोटी स्पर्धक होते. खूप छान. यानंतर या वक्तृत्व स्पर्धेचा शेवटचा स्पर्धक इयत्ता 7वी अ चा विद्यार्थी
कुमार इयत्ता 8वी अ चा विद्यार्थी कुमार कवडे कुणाल बापू बेकारी एक समस्या या विषयावर आपले मत मांडतो आहे. सन्माननीय व्यासपीठ विराजमान आपल्या शाळेचे प्राचार्य, दोन्ही विभागाचे पर्यवेक्षक, चतुसहयोजक, चाणक्य परीक्षक, उपस्थित गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कुणाल कवडे, 8वी विद्यार्थी. आपणास बेकारी एक समस्या ज्वलंत विषयावर माझे मत मांडणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 दिवस झाली. भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली, पण या काळात भारतीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक समस्यांना भारताने एकजूट होऊन सामोरा गेला आणि कडी परिस्थितीवरती मात केली. पण मानवनिर्मित समस्या मात्र राष्ट्रपतीला आहे. त्यापैकी एक समस्या म्हणजे बेकारी. अशाच एक बेकार झालेल्या तरुणाची कथा मी तुम्हाला सांगू इच्छितो. राम नावाचा मुलगा होता. राम 10वी मध्ये मेरिट मध्ये आला. भारताने आता प्रयत्न चांगले मार्क्स मिळवले. मध्यमवर्गीय रामची आई आपल्या मुलांना खूप चांगले शिकून डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे, मोठा साहेब व्हावे असे स्वप्न पाहत होती. वडील नसल्यामुळे हवा तसा त्याला घरी नव्हता, तर सुद्धा त्याने पदवी संपादन केली. आता तो नोकरी शोधू लागला. नोकरीसाठी खूप छान मुलाखत झाली. नोकरी मिळणार याची खात्रीच होती. नोकरी मिळणार याची खात्रीच होती. नेमकी माझी जिंकली. आमच्या चिठ्ठीवर आलेल्या मुलांना त्याच्यासाठी घरच्यांचा फोन आलता. त्या मुलांना नोकरी मिळाल्यात. रामला नोकरी मिळाली नाहीत. राम खाली मान घालून घरी परतला आणि तो असा परत होता निराश मनाने. अखेर राम बेरोजगार तरुण झाला. काय दयनीय अवस्था माझ्या मित्र भावाची, काय दयनीय अवस्था माझ्या मित्र भावाची. काय कसल्या तर शिक्षण आणि डिग्री फक्त नावाची, काय कसल्या तर शिक्षण आणि डिग्री फक्त नावाची. भारताच्या युवकांसमोर ही जी समस्या सावध आहे ती म्हणजे बेकारी आणि बेकारी. बेकारी का कहर टूट पड़ा है भारत में, बेकारी का कहर टूट पड़ा है भारत में. वैकेंसी निकलती कुछ इसी हालत में. काले बाल सफेद हो गए, काले बाल सफेद हो गए सरकारी नौकरी के लालच में, सरकारी नौकरी के लालच में. आज भारतात कोट्यवधी माणसे सुशिक्षित, अशिक्षित, कुशल, अकुशल, कारागीर, स्त्री पुरुष बेकार आहे. उद्योगी नोकऱ्या, कामधंदा करण्याची त्यांच्या पदरी निराशा येते. एकेकाळी असं समजता की आपण शिक्षण घेतले तरच आपल्याला नोकरी मिळणार, पण आज काय दिसतंय लक्षावधी सुशिक्षित व पदवीधर बेकार आहेत. असे का? ते याचे उत्तर म्हणजे सतत वाढणारी आपली अफाट लोकसंख्या हे आहे. स्वातंत्र्य काळामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि निश्चित नोकरी मिळणार ही सर्वांची अपेक्षा असते. तसं पाहिलं तर सुशिक्षितांच्या तुलनेमध्ये नोकरीची संख्या अल्प आहे, त्यामुळे बेकारांची संख्या सतत वाढत चालली आहे. अशा भीषण अवस्थेत बेकार तरुण बेफाम होतो. बेकार तरुण अशात सुखदाला आमंत्रण. रिकाम्या डोक्या शेताचे घर असते, रिकाम्या डोक्या शेतानाचे घर असते. या युक्तीनुसार बेकार तरुण गुन्हेगार जन्म घेते आणि गुन्हेगार जन्माला येतात. अलीकडे असे लक्षात आले की सीमेवरती दहशतवादी आणि शहरातील काही टोळ्यांमध्ये युद्धामध्ये काही थोड्या पाण्यासाठी बेकार तरुण सामील होत आहेत. तसं पाहिलं तर गुन्हेगारच्या प्रवृत्तीला परिस्थितीच कारणीभूत असते. यावेळी माझ्या मित्रांना म्हणा असे वाटते, बेकारीने खचू नको, बेकारीने खचू नको, उलट मार्ग धरू नको, बेकारीने खचू नको, उलट मार्ग धरू नको. मिळेल ते काम करून स्वाभिमानाने जग, मिळेल ते काम करून स्वाभिमानाने जग. कधी लाचारी पत्करू नको, कधी लाचारी पत्करू नको. या बेकारातून नशेचे होणारे मोठे नुकसान म्हणजे आपल्या देशातील बुद्धिमान तरुण परदेशासाठी शिकण्यासाठी जातात आणि तिथे स्थानिक होतात. त्यामुळे आपली जी बुद्धिमत्ता आपली उपयोगी पडत नाही. हे बेकारी जर नष्ट करायची असेल, ही बेकारी जर नष्ट करायची असेल तर उदरनिर्वाहासाठी नोकरीवरती अवलंबून राहणे थांबवले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी स्वरोजगार भरले पाहिजे, स्वरोजगार भरले पाहिजे. नौकरी करते हो, नौकरी पे क्यों मरते हो, नौकरी करते हो, नौकरी पे क्यों मरते हो. नौकरी के चक्कर में चली जाएगी जवानी, नौकरी के चक्कर में चली जाएगी जवानी. छोटी मोठी बिझनेस करो यारो, सुखी जीवन में तो लाईफ बिघड जाएगी, सुखी जीवन में तो लाईफ बिघड जाएगी. एक लक्षात घेतले पाहिजे, आपल्याला कोणी स्वयंरोजगार हातात आणून देणार नाही. त्यासाठी समाजातील व्यवहाराकडे सूक्ष्मपणे निरीक्षण केले पाहिजे. लोकांच्या गरजा काय आहेत आपण ते शोधून काढल्या पाहिजेत. त्यातूनच आपल्याला स्वयंरोजगार उभा करायचा आहे. दुसरा मार्ग म्हणजे आपल्याला ग्रामीण भागाकडे वळले पाहिजे. ते शेतीतील आधारित व्यवसाय आपली वाट पाहत आहे. शासकीय पातळी करतात अशी काही उद्योग, त्यासाठी शासनाने जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून देण्याची परवानगी दिली पाहिजे. अशा तऱ्हेने सर्व बाजूने देशापुढील बेकारी समाप्त होऊ शकेल. साधं आता एवढे म्हणावेसे वाटते, देशात वाढत चालली बेरोजगारी, देशात वाढत चालली बेरोजगारी. कुटुंबांच्या झाली उपासमारी, कुटुंबांच्या झाली उपासमारी. कित्येक सुशिक्षित तरुण बेरोजगार झालेत, कित्येक सुशिक्षित तरुण बेरोजगार झालेत, कित्येक लोक रस्त्यावर आलेत, कित्येक लोक रस्त्यावर आलेत. बेरोजगारी समस्या आहे खूप भयंकर, बेरोजगारी समस्या आहे खूप भयंकर. सरकारने उपाय शोधावा लवकर, सरकारने उपाय शोधावा लवकर. धन्यवाद. वाह वाह, अतिशय सुंदर कुणाल, खूप छान विचार मांडलेस तू. सही बात है, बेरोजगार यानी पढ़ लिख कर तैयार हो रही है नई जनरेशन.
काम नहीं, बेकार हो रही नई जनरेशन। लाखों में 100-200 रोजगार पाते हैं, बाकी लगा गुहार, रो रही नई जनरेशन, रो रही नई जनरेशन। कुणाल